मला थोडं कर्जासाठी पैसे पाहिजे होते. का? काहीच नाही आहेत माझ्याजवळ, थोडे पण पैसे नाही आहेत, मग थोडं कर्जासाठी पैसे हवे होते. गेले 2-3 महिने तू जॉब करत नाहीयेस, घरीच बसलायस, माझ्याच पैशावर जगतोयस. आता तुला पैसे मागायला पण लाज वाटत नाहीये? अगं मी प्रयत्न करतोय, आज सुद्धा इंटरव्ह्यूला चाललोय, आज लागेल मला जॉब. मी गेले 2-3 वर्ष तुला एकदा तरी पैसे मागितलेत काय? गरज आहे म्हणून तर मागतोय ना. बायकोकडनं पैसे घ्यायला पण लाज वाटत नाही तुला. आणि मी यायच्या आधी घरातली सगळी कामं आवरून घे. ढूंढता था एक पल में दिल जिसे ये 100 दफा है दादा थोडंसं पाणी आहे, 20 रुपये. नाही नाही, मला विकतवाला नको होतं, मला असं फ्रीवाला नाही आहे का? दादा फ्रीवाले ठेवलं तर आम्ही कसं करू? तर मागा बघा द्या. ओके, तिथं आहे का? ना रास्ता ना कुछ पता मैं उसको ढूंढूंगा कहाँ. आम्हाला तुमच्यासारख्याच व्यक्तीची गरज आहे. कॉंग्रॅच्युलेशन, यू आर हायर. दस्तके खुशियों ने दी थी मिट गई थी. तुझे पैसे या 100 रुपयानं भरपूर काय काय शिकवलं मला आज. काय? हेच की जेव्हा एखादी स्त्री कमवते ती फक्त स्वतःसाठी कमवते, आणि जेव्हा एखादा पुरुष कमवतोय तर तो पूर्ण घरासाठी कमवतोय. बजा निकला पता चला कि गलत लेके मैं पता निकला. व्हिडिओ मी काढेन. फक्त विनंती एकच आहे की तुम्ही चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, कारण बाकीचे पण शेळीपालन करणारे बरेचसे यूट्यूबर आहेत आणि त्यांनी जर एक व्हिडिओ अपलोड केला तर त्यांना 1-1 लाख व्ह्यूज येत आहेत आणि बरेच जण त्यांना कमेंट करत आहेत, शेअर करत आहेत, लाईक्स करत आहेत. तर आपल्याही चॅनलला मित्र हो तसं झालं पाहिजे, कारण आपला हा चॅनल आपल्याला खूप मोठं ग्रो करायचं आहे आणि सर्व बांधवांना हेल्प करायची की आम्ही जे काही करत आहोत, ज्याच्यातून आम्हाला जे काही सक्सेस वगैरे मिळत आहे तेच सक्सेस तुम्हाला पण मिळावं अशी अपेक्षा आहे. आणि त्याच अर्थाने आम्ही हा चॅनल वगैरे सुरू केलेला आहे. तर मी इकडं आउटसाईडला उभा राहून हा सर्व काही व्हिडिओ शूट करत आहे. सध्या थंडी सीझन, आता काही दिवसात आंब्याला तोर निघायला पण सुरू होईल मित्र हो, मे बी निघाला पण असेल. तर हा 6 मिनटाचा जवळपास 6-7 मिनटाचा व्हिडिओ झालेला आहे आणि मला अपेक्षा आहे की तुम्हाला हे काय जे काही नियोजन असेल ते लाईक झालेलं असेल आणि तुम्ही हा कंटेंट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवाल. आणि त्या व्हिडिओवरून माझं टार्गेट आहे की या व्हिडिओला जवळपास मित्र हो 1000 ते 1000 तर लाईक यायला पाहिजेत आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेला पाहिजे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी मी डिटेल स्ट्रॅटेजी सांगेल, डिटेल कंटेंट सांगेल, नेमकं काय काय बनवले, कसं कसं बनवलेलं आहे. तर ही जी कॅरेट आहेत मित्र, तर छोट्या पिल्लांना इथं काय खाता वगैरे येत नाही, त्यामुळे ते कॅरेट वगैरे खायला आणि बाहेरच मका काढायला सुरू आहे, त्यामुळे सर्व शेळ्या वैरण खायची वाट बघत आहेत. कारण हा सध्या 4 वाजताचा त्यांना वैरण टाकायचा टाईम झालेला आहे. तर इथे लहान पिल्लांना खायला येऊ म्हणून त्यांना अशा पद्धतीनं हे बांधलेलं असतंय. तर बघूयात किती मित्रमंडळी कमेंट करत आहेत, काय क्वेश्चन्स विचारत आहेत का, किंवा काय प्रतिसाद देत आहेत, आमचा व्हिडिओ क्वालिटी कंटेंट कसा वाटतो आहे, ह्या सर्व गोष्टीचं तुम्ही हे करा. हे आलेलं आहे बिटल बोकड फायनली. तर एक यूट्यूब कंटेंट क्रिएटर म्हणून किंवा एक तुमचं हे म्हणून मलाही तुमच्याकडून प्रतिसादाची अपेक्षा आहे. तर मित्र, मी जसं प्रॉमिस केलं होतं की व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलेले की तरी पण मी व्हिडिओच्या शेवटी सांगेन की शेळ्यांसाठी किती खर्च आला किंवा किती शेळ्या आहेत आणि शेड बांधणी आकार किती खर्च आला आहे. तर चला त्यावरती बोलतो. तर आमच्या शेडमध्ये जवळपास शेळ्यांची संख्या 100 ते 150 राहते. शेडसाठी आम्हाला 5 लाख रुपये खर्च आला होता. हे जे काय शेडचं
जे काय पोल्स आहेत ते ओल्ड आहेत ओके. आणि जे काय पत्रे वगैरे आहेत ते टोटली न्यू आहेत. शेडची जर अशी रुंदी बघितली इकडच्या साईडपासून इकडं तर ती आहे 90 फूट. आणि शेडची जर लांबी बघितली हे खालून ते इकडं वरतीपर्यंत तर ती आहे जवळपास 120 फूट. मध्येच हे आहेत गव्हाणे वगैरे ज्याच्यातून 1 कॅरेट आरामशीर जाईल. तिथे आम्ही शेळ्यांना चारा वगैरे टाकतो. आणि 2 गव्हाण्याच्या मधील अंतर त्याच्यामधून 1 गवताचा गाडा आरामशीर जाईल. तसेच मित्र आम्ही शेळ्यांसाठी मक्यापासून हे असं मुरघास वगैरे बनवलेलं आहे. हे कुट्टीच्या मशीननं तो बारीक केला जातो. आणि मित्र ही आहेत आमची शेळ्यांची पिल्लं जिथे आम्ही जास्त करून बिटल बोकड क्रॉसिंगसाठी वापरतो. आणि ही आहेत शेळ्यांचे बिटल बोकडाची पिल्लं वगैरे. तर हे फक्त 1 महिने ते 15 दिवसाचे असं. तर चला सर्व कंटेंट हे झालेलं आहे. तर व्हिडिओला शेअर लाईक सबस्क्राईब करा. थँक्यू.